नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. तर आजची आपली महत्त्वाची अपडेट आहे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी संदर्भात. मैदानी चाचणीची सगळेजण जोरदार तयारी चालू करत होतेच, की त्यातच अपडेट आली, की सगळ्या जिल्ह्यांचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. अशी रीतसर आपल्याकडे अपडेट 13 जानेवारी 2026 ला आली होती. त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक जिल्हे मेन्शन केले नव्हते, की मुंबईचं ग्राउंड किंवा पुण्याचं ग्राउंड या तारखेपासून नाही. फक्त अपडेट आली होती, की सर्व जिल्ह्यांची मैदानी चाचणी 13 जानेवारी 2026 पासून प्रस्तावित आहे. मग त्याच्यानंतर डायरेक्ट आज म्हणजे तुम्ही दिनांक बघू शकता 21 जानेवारी 2026 पासून पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात अपडेट यायला सुरुवात झाली आहे. तर तसेच काही अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर सर्वप्रथम बघूयात, की नांदेड मधून काय अपडेट आहे. नांदेड जिल्हा पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे, हे ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे, याची तारीख याच्यामध्ये दिलेली आहे. तर बघूयात आपण. सर्वप्रथम बघूयात विषय काय आहे. हा, पोलीस भरती 2024-25 च्या संदर्भात बघू शकता. वरील संदर्भीय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की नांदेड जिल्हा पोलीस दलातील 199 पोलीस शिपायांची रिक्त पदांसाठी भरती दिनांक 20 जानेवारी ऐवजी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी 6 पासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे पोलीस भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आपले अधीनस्थ प्रतिनिधींना पाठविण्यात यावे ही विनंती. तर याच्यावरून आपल्याला कळतंय की आधी जी काही डेट आली होती 20 जानेवारी पासून ग्राउंड चालू होतात, बऱ्याच जिल्ह्यांच्या अपडेट आल्या होत्या. मग त्याच्यानंतर अपडेट आली 13 जानेवारीला, की 11 फेब्रुवारी पासून सगळ्या जिल्ह्यांचं ग्राउंड चालू होतं आणि त्यातल्या त्यात आज अपडेट आलेली आहे की नांदेड जिल्ह्याचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासूनच चालू होणार आहे. आता ही फिक्स अपडेट आहे. ठीक आहे. त्यामुळे आता मध्ये काहीही अडथळे येऊ द्यात, कुठलंही इलेक्शन येऊ द्यात, काहीही येऊ द्यात, आता याच्यात बदल होणार नाही, कारण ही ऑलरेडी सुधारित आहे. ठीक आहे. नांदेडचं पण आहे आणि त्याचबरोबर अजून अपडेट आलेली आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी जशी तशी घेऊन आलेली आहे. ठाणे शहरच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे. ठाणे शहरचं सुद्धा काहीच अशीच अपडेट आलेली आहे. अपडेट आजचीच म्हणजे 21 जानेवारीची आहे. तुम्ही बघू शकताय. बघा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची सन 2024-25 ची भरती दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. म्हणजे इथे सुद्धा तीच अपडेट आलेली आहे. दोन जिल्ह्यांचे अपडेट आतापर्यंत आपल्याकडे आल्या. दोघांची तारीख सेम आहे. म्हणजे यावरून आपल्या सगळ्यांना अंदाज यायला हवा, की सगळ्याच जिल्ह्यांचं ग्राउंड खरोखरच 11 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम असतो, की सगळ्या जिल्ह्यांचं ग्राउंड म्हणजे मुंबईचं पण होणार आहे का, किंवा पुण्याचं पण होणार आहे का, किंवा ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त जागांसाठी भरती निघालेली आहे त्यांचं ग्राउंड सुद्धा 11 फेब्रुवारी पासूनच चालू होणार आहे का. तर याच्यावर महत्वाचं असं आहे, की सर्वप्रथम ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये कमी जागा आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांचं ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून होणार आहेच. हळूहळू या दोन जिल्ह्यांचे अपडेट आलेत, हळूहळू सगळे अपडेट येतील. आणि मुंबई पुण्याचं जर म्हणत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे जरी या 11 फेब्रुवारीला तर चालू व्हायलाच पाहिजे, पण जरी 11 फेब्रुवारी पासून नाही चालू झालं तरी सुद्धा मुंबई पुण्यासाठी आता मैदानी चाचणीला जास्त वेळ तुमच्या हातात नाही. जरी 11 फेब्रुवारीला नाही चालू झालं तर ते ग्राउंड हे फेब्रुवारीच्या मंथ एंड पासून तरी नक्कीच चालू होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने तयारी जोरदार चालू ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर आपले इव्हेंट कसे आउट ऑफ होतील किंवा आधीपेक्षा जास्त मार्क्स आपल्याला कसे पडतील याच्याकडे प्रत्येकाने फोकस द्यायचा आहे. आता जशा जशा अपडेट येतील, जसे जसे जिल्ह्यांचे डेट येतील आणि बघू शकता तुम्ही 11 फेब्रुवारी पासून ग्राउंड चालू होणार आहे असं म्हटलंय, तर हॉल तिकीट सुद्धा या जानेवारीच्या एंडिंग पर्यंत यायला सुरुवात सुद्धा होईल. मग आपण कुठे आहोत? झोपले असाल जागे व्हा आणि ग्राउंड 2 टाइम हवं तर करा, कारण वेळ खूप कमी आहे. तुम्हाला काही वर्षभर 6 महिने 2 टाइम नाही करायचंय. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित आपला इव्हेंट कसा सुधारतो याच्याकडे लक्ष द्यायचंय. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.